460 मीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागणार आहे हे आपल्याला काढायला सांगितलं आहे। तर मग सुरुवातीला आपल्याला किती लांबी दिलेली आहे, मीटर दिलेली आहे, त्याची बेरीज करून घ्यायची। तर किती आलेली आहे? 900 आलेली, म्हणजे 480 प्लस 420 बरोबर 900 आले। हे 900 जशास तसे घ्यायचे, गुणिले किती तास, किती 60 मीटर लांबीने एका तासात जाते ती, तर गुणिले x करायचं, त्याला गुणिले 518। हे 518 कसे घेतले ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक देते, त्याच्यावर पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता। तर बघा हे 900 जशास तसे 900 गुणिले 18 गुणाकार करून आपण भागाकारामध्ये मांडणी करू याची। तर 60 गुणिले 5, तर बघा 5 एका 5, तर किती उरले 4, 5 चोक 18, हे शून्य कटला, हे शून्य कटला, किती आले 18, 6 18 बरोबर 18 गुणिले 3 किती 54 सेकंदामध्ये तिथे बोगदा ओलांडणार आहे। तर ऑप्शन नंबर किती सी हे